आणि आता एक महत्त्वाची बातमी। माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या गाडीवरील लाल दिवा काढण्याचे आदेश अखेर गृह खात्याने दिलेत। मंत्री नसतानाही पतंगराव बिनदिक्कतपणे लाल दिव्याच्या गाड्या वापरत होते। झी24 तासने याबाबतची बातमी गेल्या मार्च महिन्यात दाखवली होती। त्यानुसार त्यांच्या गाडीवरील लाल दिवा काढण्याचे आदेश गृह खात्याने 7 मे रोजी दिलेत। भारतीय विद्यापीठाचे कुलपती या नात्याने ते सरकारच्या 2001 सालच्या एका निर्णयाचा आधार घेत लाल दिवा वापरत होते। मात्र सरकारच्या 17 ऑगस्ट 2013च्या अधिसूचनेद्वारे आधीचे सर्व आदेश रद्द झाले। त्यामुळे पतंगराव कदम त्यांच्या गाडीवर लाल दिवा वापरू शकत नाहीत असं गृह खात्याने स्पष्ट केलंय। सांगलीच्या आरटीओना लाल दिवा काढण्याचे आदेश देण्यात आलेत। जतचे आमदार विलासराव जगताप यांनी या प्रकरणाचा गृह खात्याकडे पाठपुरावा केला होता। झी24 तासने देखील मार्च महिन्यामध्ये या संदर्भातली बातमी दाखवली होती। भारतीय विद्यापीठाचे कुलपती या नात्याने आपण लाल दिव्याची गाडी वापरत आहोत असा दावा पतंगराव कदम यांच्याकडून करण्यात आला होता। मात्र आता गृह खात्याने त्यांच्या गाडीवरचा हा लाल दिवा काढण्याचे आदेश दिलेले आहेत। तर या संदर्भात पाठपुरावा करणारे जतचे आमदार विलासराव जगताप आपल्याबरोबर आहेत। विलासरावजी, आपणही पाठपुरावा केला होता, आता अखेर लाल दिवा काढण्याचे आदेश गृह खात्याकडून आलेले आहेत। आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, या लाल दिवा काढण्याबद्दल बऱ्याच वेळा मी त्या गृह खात्याची संपर्क साधला। गृह राज्यमंत्री राम शिंदेशी मी कॉन्टॅक्ट केला आणि जो आरटीओला गव्हर्नमेंटने एक GR दिला होता की त्या GRच्या आधारे कुणालाही लाल दिवा वापरायचे हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे एक GR निघालेला आहे। त्याच्यामध्ये कुलपतीचा उल्लेख नाही आहे। त्यामुळे कुलपती जे असतील म्हणजे पतंगराव कदमासारखे यांना लाल दिवा वापरता येत नाही ही मला माहिती मिळाल्यानंतर मी त्याचा पाठपुरावा केला आणि गेली वर्षे 1.5 वर्षे तारांकित प्रश्न पण टाकले मी विधानसभेमध्ये आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर आज 2 दिवसापूर्वी आरटीओला त्यांनी पत्र दिलेलं आहे सांगलीच्या। धन्यवाद विलासरावजी, झी24 तासकडे आपली प्रतिक्रिया मांडल्याबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।